मित्रांनो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपला चौथा दिवस आहे. तर पहा, आज आपण यात डू आणि डूज अँड डोंट्सचं क्लासिफिकेशन कसं करायचं हे पाहणार आहोत. कम्युनिकेशन इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. Following are some of the useful tips for it. Classified them into do's and don'ts. म्हणजे तुम्हाला 5 मार्कासाठी डूज अँड डोंट्सचा चार्ट तयार करायचा असतो. तुम्ही पाहू शकता, कम्युनिकेशन इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. म्हणजे कम्युनिकेशन हे आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचं एक पार्ट आहे असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यासाठी काही टिप्स आहेत, त्या आपल्याला डू आणि डोंटमध्ये क्लासिफाईड करायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला असा चार्ट तयार करावा लागेल डूज अँड डोंट्सचा. मग यामध्ये आपल्याला आता ज्या ह्या मी पुढे इन्स्ट्रक्शन वाचणार आहे त्या कशा क्लासिफाईड करायच्या ते पाहणार आहोत. पहिले आपण इन्स्ट्रक्शन पूर्ण वाचून घेऊया. तर पहिला आहे, यू शुड नॉट टॉक टू यू शुड नॉट टॉक टू मच. म्हणजे तुम्हाला खूप जास्त बोलायचं नाही आहे. यू शुड नॉट स्प्रेड र्युमर्स ऑर फॉल्स इन्फॉर्मेशन. तुम्हाला चुकीच्या इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवायची नाही. नंतर आहे, इट इज अ गुड थिंग टू टेक साईड ऑफ राईट थिंग्स. चांगल्या गोष्टींच्या समर्थन करणे, हे आपलं भाग घेणे चांगली गोष्ट आहे, असंच आपण करायला हवं. त्यानंतर नो यूज अब्युसिव्ह इनडिसेंट लँग्वेज. म्हणजे कोणालाही तुम्हाला अपमानास्पद भाषा वापरायची नाही आहे. वी शूड स्पीक इन अ पोलाईट अँड माइल्ड वे. तुम्हाला प्रत्येकाशी नम्रपणे आदरपणे बोलवायचं आहे. यू मस्ट नॉट हर्ट एनीबडी बाय युअर हार्श वर्ड्स. तुम्हाला कोणालाही कठोर शब्दांनी समोरच्याला हर्ट करायचं नाही आहे. इफ वी मेंटेन हेल्दी रिलेशनशिप इट इज युजफुल. आपण जर निरोगी म्हणजे जर निरोगी रिलेशनशिप म्हणजे काय, आपल्यात आणि त्यांच्यात जर वाद नसेल, आपल्याला त्यांच्यासोबत चांगलं रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे. कोणतीही वाईट गोष्टी त्यांच्याशी बोलायच्या नाही, त्यांचं मन दुखवायचं नाही. वी शूड स्पीक इन अ लोअर व्हॉइस. प्रत्येकाशी आपण कमी आवाज बोलावा. जास्त मोठ्या आवाजात बोललं तर त्याचा अर्थ वेगळा निघू शकतो. वी शुड नॉट इम्पोज अवर ओपिनियन ऑन अदर्स. आपण आपली मतं दुसऱ्यांवर लादू शकत नाहीत. आपली मतं सांगू शकतो पण दुसऱ्यांवर लादू शकत नाहीत. वी कॅन ट्राय टू बी गुड लिसनर. आपल्याला चांगलं ऐकणारा व्हायचं आहे, श्रवण करणारा व्हायचा आहे. तर मग आता विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे, जे आत्ता मी सगळे तुम्हाला पॉईंट्स सांगितले, यातले जे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते तुम्हाला डूजमध्ये लिहायचे आणि जे निगेटिव्ह आहेत ते तुम्हाला डोंटमध्ये लिहायचं आहे. मग आता तो पहिला पॉईंट आहे, यू शूड नॉट टॉक टू मच. हा पॉईंट आपला कशात येईल, नॉट आहे म्हणून हा डोंटमध्ये येणार आहे. मग डोंटमध्ये येणार आहे तर आपल्याला हा यू शूड काढून टाकायचा आहे. डोंटनी सुरुवात करायची आहे. मग डोंटनी सुरुवात करायचं तर कसं लिहायचं, डोंट आणि वाक्य काय आहे, नॉट टॉक टू मच. मग ह्या शूड काढून टाकलं, इथे नॉटच्या आधी आपण डू लावलं, डोंट केलं. हे समोरचं वाक्य जसंच्या तसं, डोंट टॉक टू मच. सोपं आहे ना. आता पहा दुसरं, यू शुड नॉट स्प्रेड र्युमर्स ऑर फॉल्स इन्फॉर्मेशन. तुम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे पोहोचवायलाच नाही पाहिजे. मग हे सुद्धा निगेटिव्ह आहे, हे सुद्धा डोंटमध्ये येते. मग पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की डोंट नंतर काय आहे, स्प्रेड र्युमर्स अँड फॉल्स इन्फॉर्मेशन. मग मी इथे लिहील की डोंट स्प्रेड rumors or false information. rumors or false information. ठीक आहे. मग आता पुढचं आहे, इट इज अ गुड थिंग टू टेक साईड ऑफ राईट थिंग्स. मग आता हे तर डूमध्ये येईल. मग आता काय करायचं, इट इज अ गुड थिंग टू टेक म्हणजे आपल्याला हे इथून इथपर्यंत वाक्य हे डूमध्ये लिहायचं आहे. मग डूमध्ये लिहिताना आता इथे पहिले डू लिहायचा का, जसं आपण डोंटच्या आधी डू लिहिलं होतं तर नाही. तर मग इथे आपल्याला डायरेक्ट लिहायचं आहे, टेक साईड ऑफ राईट थिंग्स. म्हणजे काय, आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की
तुम्हाला एक काय लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला डूज असो किंवा डोंट असो, इथे तुम्हाला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता की जे आपलं इट इज गुड थिंग टू टेक साईड ऑफ राईट थिंग्स, यामध्ये आपण टेकपासून वाक्य घेतलं, तसंच आपल्याला करायचं आहे. आता पुढचं पहा की तुम्हाला पुढं दिलेलं आहे नो वन शूड यूज अब्युसिव्ह और इनडिसिडियंट लँग्वेज, म्हणजे कोणीतरी अपमानास्पद करेल अशी आपल्याला भाषा वापरायची नाही आहे. मग इथे तुम्हाला नो वन, मग आता हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आता आपल्याला डोंट लावायचं आहे. डोंट यूज, हे नो वन शूड हे काढून टाकायचं, या यूजच्या आधी डोंट लावायचं आणि आपलं वाक्य तयार होईल डोंट यूज अब्युसिव्ह और इनडिसिडियंट लँग्वेज. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की वाक्य आहे वी शूड स्पीक इन अ पोलाईट अँड माइल्ड वे. वी शूड इथे निगेटिव्ह आहे का? नाही. मग आपलं हे डूमध्ये जाईल. मग वी शूड काढून टाकायचं आणि स्पीक इन अ पोलाईट अँड माइल्ड वे जसंच्या तसं लिहायचं. आपल्याला वाक्याची सुरुवात ही व्हर्बनी करायची आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा उपयोग करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स यू मस्ट नॉट, हिअर हे वाक्य नॉट आहे म्हणून हे इथे जाईल. नॉट हर्ट एनीबडी बाय युअर हार्श वर्ड. नॉट आहे, नॉटच्या ठिकाणी डोंट लिहायचं, यू मस्ट काढून टाकायचं. डोंट हर्ट एनीबडी बाय हार्श वर्ड्स, हे तुम्ही पाहू शकता. सोप्पा आहे. नॉट असेल तर डोंट लावायचा, त्याच्या आधीचे शब्द काढून टाकायचे, आणि नसेल इफ वी मेंटेन हेल्दी रिलेशनशिप इट इज युजफुल, तर मग आपण काय करायचं, इफ वी काढून टाकायचं, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स करायचं मेंटेन हेल्दी रिलेशनशिप इतकंच लिहायचं. इट इज युजफुल नाही लिहिलं तरी चालते. वी शूड स्पीक इन अवर लोअर व्हॉइस, इथे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा निगेटिव्ह अर्थ दाखवणारा नाही आहे, पॉझिटिव्ह अर्थ दाखवणारा आहे. वी शूड काढून टाकायचं, जसंच्या तसं स्पीक इन अ लोअर व्हॉइस लिहायचं. नंतर आहे वी शूड नॉट इम्पोज अवर ओपिनियन ऑन अदर्स. शुड नॉट, मग वी शूड काढून टाकायचं, नॉटचं डोंट करायचं. डोंट इम्पोज अवर ओपिनियन ऑन अदर्स, हिअर यू कॅन सी डोंट इम्पोज युअर ओपिनियन्स ऑन अदर. नेक्स्ट वी कॅन ट्राय टू बी गुड लिसनर, पॉझिटिव्ह अर्थ आहे. पुन्हा वी कॅन काढून टाकायचं, व्हर्बनी सुरुवात करायचं, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं, ट्राय टू बी अ गुड लिसनर. अशा पद्धतीने तुम्हाला डूज आणि डोंटमध्ये चार्ट तयार करायचा आहे आणि 5 मार्क्स मिळवायचे आहेत. खूप सोपा आहे. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह करायचं असेल तर तुम्हाला फक्त व्हर्बनी सुरुवात करायची आहे, आणि निगेटिव्ह करायचं असेल तर डोंट लावायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही चार्ट्स तयार करा आणि पटकन 5 मार्कचे मिळवून घ्यायचे. ओके, ठीक आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ समजत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये लिहा. थँक्यू.